वसमत तालुक्यातील आलेगाव जिल्हा नांदेड शिवारात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत पडून यामध्ये गुंज येथील रहिवासी असलेल्या 7 ते 8 महिला दगावल्याची भीती व्यक्त होत आहे। घटनास्थळी सर्व पदाधिकारी, नेते मंडळी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस प्रशासन पोहोचले असून मदत बचाव कार्य सुरू आहे। वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 ते 11 महिला पुरुष हे नांदेड शिवारात शेतात काम करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत पडले। त्यामध्ये एक पुरुष, 2 महिला यांचा जीव वाचला आहे। बाकी 7 ते 8 महिला यामध्ये मरण पावल्याची भीती व्यक्त केली जात आहे। आलेगाव येथे शिवारामध्ये कामगार होते। कामगार आलेगावच्या परिसरामध्ये येत होते। म्हणजे बसून खालीमध्ये 14 असे 14 जण आहेत। ते बाकीचे निघाले 7 जण मध्ये आहेत आणि प्रगतीवर काम चालू आहे। प्रशासनाला सुद्धा कळविण्यात आलेले, कलेक्टर साहेबांना कळविलेले आहे आणि तात्काळ वरीसुद्धा वरच्या स्तरावर CM साहेबांना, DC साहेबांना, दोन्ही DC साहेबांना या घटनेची माहिती दिलेली आहे। तात्काळ लवकरात लवकर काम चालू आहे, प्रगतीपथावर काम चालू आहे। लवकरात लवकर प्रशासनसुद्धा चांगलं काम करत आहे प्रगतीवर आणि काही वेळातच लवकरात लवकर याची कारवाई होईल। साहित्य पूर्णच आहे, एवढं प्रशासन जेवढं साहित्य लागते, मोठे JCB आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, पोलीस प्रशासन आहे, हे ट्रेन आहे 2 आणि 5 मोटराचं 700 मोटर 5 पाणी उचलण्यासाठी हे सुद्धा काम चालू आहे। पाणी विहिरीतलं पाणी उचलून अजून ते टाली आहे, ते ट्रॅक्टरची टाली आणि ट्रॅक्टर हेड ते पूर्ण पाण्यामध्येच आहे। अजून पाण्याची पातळी खाली होत आहे। 7 मोटराचं काम सुद्धा 7 मोटर पाणी उचलण्याचं काम चालू आहे जोऱ्यामध्ये आणि लवकरात लवकर प्रगतीवर काम होऊन जाईल आणि कारवाई होईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।